नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 22 मार्च 2026 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 30 तारीख, 31 तारीख आणि 1 एप्रिल 2026ला पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मेघगर्जनेसह काही ठिकाणी पडण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे 29 तारखेच्या आतमध्ये आपल्याला शेतीची कामे करून घ्यायची आहे. ज्या दिवशी आपण गहू काढला त्या दिवशी सांगितलं होतं की राज्यामध्ये पुन्हा 24, 25, 26, 27च्या आसपास ढगाळ वातावरण होईल आणि काही ठिकाणी पाऊस होईल. तर तो पाऊस बघा कुठे कुठे होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणीचा काही भाग, नांदेड, किनवट या भागांना काही ठिकाणी हा 24, 25, 26, 27ला पाऊस होईल. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 30, 31 तारीख आणि 1 तारखेच्या आसपास हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. 30 तारखेला पावसाला सुरुवात होईल. काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी पडणार नाही. तर 31 तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, बीड, पुणे, सह्याद्री पर्वतरांगा जवळपास बऱ्याच ठिकाणी, कोकण किनारपट्टीसुद्धा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांनासुद्धा, लातूर, धाराशिवलासुद्धा, बीडसुद्धा आहे. त्यामध्ये जालनासुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता या 30, 31, 1 तारखेच्या आसपास आहे. आणि MGOसुद्धा हा दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमध्ये येण्याची शक्यता राहणार आहे. तेव्हासुद्धा मजबूत स्थिती या एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे 29 तारखेच्या आतमध्ये आपल्याला आपले गहू, हरभरा, कांदा काढून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आपले जे पिकं बाकी असेल, काढणी बाकी असेल, त्यांनी 29 तारखेच्या आतमध्ये काढून झाकून ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.